साळींदराचं कोडं, पोर्क्युपाईन डिलेमा. जवळ यायचं की लांब राहायचं? तुम्हाला वाटतं की प्रेमात किंवा मैत्रीत जितकं जास्त जवळ जाल तितकं जास्त सुख तुम्हाला मिळेल. तर मग तुम्ही स्वतःला एका मोठ्या संकटात ढकलत आहात. खरं तर माणसांच्या बाबतीत अतिजवळीक हेच दुःखाचं सर्वात मोठं कारण असतं. नात्यातलं अंतर कमी करणं म्हणजे आनंदाची खात्री नसून ते दुखापतीला दिलेलं आमंत्रण असू शकतं. 1851 सालची गोष्ट आहे. आर्थर शोपेनहॉवर नावाच्या एका जर्मन तत्वज्ञानं जगाला एक अजब विचार दिला. याला पोर्क्युपाईन डिलेमा किंवा साळींदराचं कोडं म्हणतात. आता तुम्ही म्हणाल, माणसाच्या आयुष्याचा आणि काट्यानं भरलेल्या साळींदराचा काय संबंध? ऐका तर, हा संबंध तुमच्या आमच्या रोजच्या जगण्याशी आणि तुटणाऱ्या नाताशी अगदी जोडलेला आहे. कल्पना करा की कडाक्याची थंडी पडली आहे, बर्फाचा थर साचलाय आणि अशा वातावरणात साळींदराचा एक कळप थंडीनं कुडकुडतोय. स्वतःला वाचवण्यासाठी त्यांना ऊब हवी आहे. साहजिकच उभेसाठी ते एकमेकाच्या जवळ येतात. पण जसे ते एकमेकांना चिकटून उभे राहतात तसे त्यांच्या अंगावरचे तीक्ष्ण काटे एकमेकांना टोचू लागतात. वेदना असह्य झाली की ते लांब पळतात. लांब गेले की पुन्हा थंडी वाजू लागते. मग उभेसाठी पुन्हा जवळ येतात आणि पुन्हा तेच काटे टोचायला लागतात. हा खेळ असाच सुरू राहतो जोपर्यंत त्यांना एक असं योग्य अंतर सापडत नाही जिथे त्यांना एकमेकांची ऊबही मिळेल आणि कोणाचे काटेही टोचणार नाहीत कोणाला. माणसांचंही अगदी असंच असतं. आपल्याला एकटं वाटतं, एकाकीपणाची भीती वाटते, म्हणून आपण नात्यांच्या शोधात असतो. कुणाच्या तरी जवळ जावंसं वाटतं, कुणाशी तरी मन मोकळं करावंसं वाटतं. परंतु जसं आपण कुणाच्या तरी खूप जवळ जातो तसे समोरच्याचे काटे आपल्याला टोचायला लागतात. हे काटे म्हणजे काय? तर समोरच्याचे स्वभाव दोष, त्यांच्या सवयी, त्यांचा अहंकार किंवा त्यांचे विचार. आपण जितके जवळ जातो तितके त्यांचे हे दोष आपल्याला स्पष्ट दिसायला लागतात आणि मग सुरू होतो संघर्षाचा प्रवास. आणि आपल्याला वाटतं की यापेक्षा लांब राहिलेलं बरं होतं. आज 2026 मध्ये आपण डिजिटल जगात एकमेकाशी जेव्हा 24 तास जोडलेलो आहोत तेव्हा हा साळींदराचा पेच अधिकच गंभीर झाला आहे. अलीकडच्या काही संशोधनातून असं समोर आलंय की सोशल मीडियामुळे आपण लोकांच्या व्हर्च्युअली इतके जवळ गेलो की त्यांच्या खाजगी आयुष्यातले काटे आपल्याला सतत टोचत राहतात. त्यामुळे आजकाल त्यामध्ये लवकर बर्नआउट जाणवतोय. शोपेनहॉवरचं आणखीन एक जालिप उपाय त्यावर सांगितलं आहे. तो म्हणजे सन्मानजनक अंतर, म्हणजेच पोलाईट डिस्टन्स. नात्यात पूर्णपणे विरघळून जाणं किंवा पूर्णपणे लांब जाणं या दोन्ही टोकाच्या गोष्टी आहेत. सुखी व्हायचं असेल तर दोन साळींदरांसारखं असं अंतर राखायला हवं जिथे प्रेमाची ऊबही टिकून राहील आणि स्वाभिमानाला धक्काही लागणार नाही. अनेकदा आपण प्रेमाच्या नादात समोरच्याच्या वैयक्तिक अवकाशात म्हणजेच पर्सनल स्पेसमध्ये शिरतो आणि मग तक्रार करतो की नात्यात गुदमरल्यासारखं होतंय. थांबा, अजून पुढे ऐका. ही समस्या फक्त जोडप्यांची नाहीये. आई वडील आणि मुलं, जिवलग मित्र किंवा ऑफिसमधले सहकारी या सगळ्यांना हे साळींदराचं तत्व लागू पडतं. याचा अर्थ असा नाही की जवळ जाऊच नका. याचा अर्थ असा आहे की डोंगर चढताना त्याचे दगड धोंडे टोचणारच हे स्वीकारून योग्य अंतर राखा. शिष्टाचार आणि मर्यादा या नात्यातल्या भिंती नसून ती नात्याला वाचवणारी कुंपणच आहेत. आजच्या या धावपळीच्या आणि ओव्हर शेअरिंगच्या जगात
तुम्ही तुमच्या जवळच्या लोकांपासून किती अंतर राखून आहात याचा विचार करा. विचार करा, तुम्ही उभेसाठी जवळ जाताय की एकमेकांना टोचण्यासाठी. शेवटी प्रश्न उरतोच, आपण उभेसाठी टोचून घ्यायला तयार आहोत की थंडीत कुडकुडत एकटं राहायला, की आपण ते सुवर्ण मध्य गाठणारा अंतर शोधण्यात यशस्वी झालो आहोत. शब्द अनामिक. अभिवाचन अनिल खडके. मोबाईल नंबर 9822004242.